तर या सामन्याचे हॅलो 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 या तो दादा बसावर तुम्ही बाईक बंद पडा बाजूलाच बसा म्हटलं बाईक बंद पडला किती मी चढायले हेलो 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 चेक हेलो 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 आरजे ओम हेलो 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 आपणास जर काही प्रॉब्लेम नसेल तर आपण इकडे येऊ शकता. हेलो 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 हॅलो चेक नमस्कार आणि स्वागत पुन्हा एक वेळ आपल्या सर्वांचं मानाचा शिवछत्रपती चषक पर्व 4 हेलो हेलो ओके स्वागत आहे समस्त क्रीडा रसिकांचा. एक महत्वाचा सामना हुरे एनसीसी सिल्लोड आणि विरोधात रामनागरे सर औंढा नागनाथ. पहिला बॉल सुरुवात झाली आहे या लढतीची. डॉट बॉलनी सुरुवात. आणखी एक डॉट बॉल. फुलटॉस बॉल समोर खेळलाय. चांगला ड्राईव्ह लगवत असताना आता एका धावेची मागणी आणि सिंगल प्राप्त होते आहे. रनआउटचा चान्स जरूर क्रिएट झाला होता. खातं उघडते आहे हुरेन सीसी सिल्लोड संभाजीनगर या टीमचं. टॉस जिंकत असताना रामनागरे सर औंढा नागनाथ या संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि फलंदाजीचं निमंत्रण दिलं आहे हुरेन सीसी सिल्लोड संभाजीनगर
या टीमला. पायावर टाकलाय मनगटाच्या साह्याने फ्लिक करत असताना सहजतेने सिंगल प्राप्त होईल. बॉलिंग ट्रॅकवर मोहसिन. वसमत एक्सप्रेस वसमत परिसरातील हा वेगवान गोलंदाज आयकॉन म्हणून खेळतोय टीम रामनागरे सरवंडा नागनाथ या टीमसाठी. धावफलकावर 2 धावा, बिनगडी बाद. पहिलं षटक प्रगती पथावर. फुलटॉस बॉल समोर खेळलाय. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, त्यामुळे फक्त एकच रन मिळेल या बॉलवर. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 3. 5 बॉल झालेत. पायावर टाकलाय फ्लिक करत असताना डीप मिड विकेटच्या दिशेने 1 रन. दुसऱ्या धावेचा कॉल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या मदतीने एक षटक समाप्त. धावसंख्या 5. बिनगडी बाद. हुरेन सीसी सिल्लोड या आधीचा सामना टीम बालाजी धूम परभणी संघाविरोधात खेळत असताना बाबा यांनी खूप चांगली फलंदाजी करत कॅप्टन पदाला साजेसा खेळ करत तो सामना खेचून आणला. अक्षरशः पराजयाच्या छायेत असताना टीम त्या ठिकाणाहून एक रोमहर्षक विजय संपादन केला औंढा नागनाथ संघाने, आणि त्यामुळे त्यांचा एक कॉन्फिडन्स आता वाढला असेल आणि तो बढावलेला वाढलेला आत्मविश्वास घेऊन ग्राउंड मध्ये खेळत असताना बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावर 5. हुरेन सीसी सिल्लोड. दुसरं षटक. अक्षय नाईक आलाय. या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये खूप प्रभावित करणारी गोलंदाजी केली. काय चांगले ऑफ कडर टाकले होते. आणखी एक वेगवान बॉल. प्रचंड वेग. बॅटच्या आतली कडा लागून विकेट किपरचा चांगला झेल. अक्षय नाईक नेहमीच विकेट टेकर राहिलाय आणि याही मॅच मध्ये इनुस पठाण सारख्या घातक बॅटरला बाद करण्यामध्ये यश मिळते अक्षय नाईकला. पहिला धक्का लागतोय हुरेन सीसी संघाला. खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो हा गोलंदाज. यावेळी टप्पा ऑफस्टंपच्या बाहेर निमंत्रण दिलं. बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न आणि बॅटच्या आतली कडा. चांगला झेल विकेट किपर शेपी यांच्याकडून. पाच धावा एक फलंदाज बाद. 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर हुरेन सीसी सिल्लोड. अक्षय नाईक चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करत असताना 3 बॉलमध्ये एकही धाव खर्च केली नाही अक्षयने. एक विकेट प्राप्त केली, हे महत्वाचं. बॅकफुटवरून ड्राईव्ह केला होता हैदर.
5 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. 1.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर ओ अपील होती, बॅटची कडा जाणवली आणि विकेट येता येता राहिली. झेल सुटतोय विकेट कीपर कडून. आडव्या बॅटने पुल केलाय हैदर यांनी. बॉल चाललाय आता वाईडिच लॉंगॉनला. एक टप्पा का सीमा पार. चौकार. तिसरं षटक दशरथ मलिंगा. फुलटॉस बॉल होता, डीप केलाय. हा या खेळाडूचा स्टॉक बॉल आहे. हा या खेळाडूचा स्टॉक बॉल आहे. खूप चांगला ऑफ कटर डीप केला. अगदी पायावर जाऊन लागतोय शेख आतिफ यांच्या. 9 धावा धावफलकावर. फिल्डिंग चेंजेस करत असताना गोलंदाज दशरथ. रिव्हर्सिव्हचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचता आहे. चांगला स्टॉप. 1 रन या बॉलवर. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 10. 10 रन. दहा धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. हुसेन हुरेन सिसी सिल्लोड बॅटिंग करत असताना या लढतीत. रिव्हर्स खेळलाय. मोहम्मद हैदर स्पेशल फटका. अशाच अंदाजात खेळतो या खेळाडू. बॉल सीमा पार. थर्ड मॅनला. चौकार.
आणखी एक चांगला बॉल, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 14 रन. ॲक्शन रिप्ले बघा मेगा स्क्रीनवर. आधीचा बॉल, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, कनेक्शन खूप चांगला आणि चौकार आला होता. आणखी एक वेळ मागे खेळण्याचा प्रयत्न हैदर यांचा. बॅटवर पाहिजे तसा बॉल आला नाहीये. 1 रन मिळेल शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामधून. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 15 धावा. 15 रन, 1 गडी बाद. शेवटचा बॉल शिल्लक. पायावर टाकलाय, फ्लिक केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक. 1 धाव, दुसऱ्या धावेची मागणी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 3 षटक समाप्त. 17. एक फलंदाज बाद हुरेन सीसी सिल्लोड. मागे खेळलाय, बॉल सीमा रेषा पलीकडे डीप फाईन लेगला हा चौकार. बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न. खाली राहिला हा बॉल. डॉट बॉल येतोय. मागे खेळलाय, सॉफ्ट डिसमिसल होऊ शकला असता आणि बॉल लॉंग स्टॉपला भरपूर वेगाने चौकार येतोय.
षटक समाप्त होत आहे 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 हुरे एनसीसी सिल्लोड संघ 32 रन एका गड्याच्या मोबदल्यात. एक मिनिट अंपायर सर, 1 मिनिट. धावसंख्या 32, 32 रन, लॉस ऑफ 1 विकेट. हुरे एनसीसी सिल्लोड 70 धावा जर आल्या या मॅच मध्ये तर एक फायटिंग टोटल होऊ शकतो. हेलिकॉप्टर, व्हॉट अ शॉट, कनेक्शन, प्युअर क्लास. मोहम्मद हैदर यांच्या बॅट मधून हा षटकार. काय कमालीचा हेलिकॉप्टर लगावला मोहम्मद हैदर यांनी. अगदी प्रॉपर हेलिकॉप्टर. कृष्णा सातपुते यांची आठवण करून देणारा हा फटका. मागे खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. एका धावेची मागणी आणि एक धाव कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. स्वतःवर नाराज आहे मोहम्मद हैदर. 2 मॅच मध्ये जरूर आउट ऑफ फॉर्म होता, परंतु या सामन्यात त्याला सूर गवसतोय. धावसंख्या पोहोचली 39 वर 39. 21 धावांवर हैदर बॅटिंग करतायत. 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने. स्वीप लगवायचा होता आतिफ यांना. बॅट समोरून बॉल निघतोय. ऑफ कटर खूप चांगले टाकतात. एकोणचाळीस धावा 39. एक फलंदाज बाद. 4.4 चेंडूच्या समाप्तीनंतर आणखी एक चांगला ऑफ कटर. ही दशरथ मलिंगाची खासियत आहे. हा खेळाडू उच्च दर्जाचं क्रिकेट का सातत्याने खेळलाय त्याचं उत्तम उदाहरण. काय 2 चांगले ऑफ कटर टाकलेत आणि हा या खेळाडूचा स्टॉक बॉल नेहमीच राहिलाय. विकेट टेकर बॉल राहिलाय. ऑफ कटर कमी गतीने जो लवकर ओळखता येत नाही कारण अँगल थोडासा राऊंड आहे. आणखी एक चांगला दर्जेदार ऑफ कटर आणि यावेळी बॅटर बरोबर विकेट कीपर सुद्धा बीट होते. डॉट बॉल येतोय. सलग 3रा निर्धाव बॉल. दशरथ मलिंगा
यांची चांगली गोलंदाजी या षटकात. 5 षटक समाप्त, धावसंख्या 39, एक फलंदाज बाद. सहावं षटक बॉलिंगसाठी आता. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. खराब फिल्डिंग, बॉल गॅप मध्ये चाललाय. तोपर्यंत आणखी काही धावा जोडल्या जातील. धावसंख्येमध्ये 3 धावा प्राप्त होत आहेत. एक धाव होती, खराब फिल्डिंग झाली आणि त्यामुळे आणखी 2 धावा खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या 42, 42 रन. मागे खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल पेश केलाय. डॉट बॉल येतोय. 42, 42 रन. हुरेन सिल्लोड. 6वं षटक आहे. मोहसिन वैयक्तिक दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. आणखी एक वेळ मागे खेळण्याचा प्रयत्न, भरपूर वेगाने लागलाय हा बॉल पायावर.
45 लॉस ऑफ 2 विकेट. 6 षटक समाप्त. सातवं षटक. 45 इम्रान खान बॅटिंगसाठी. लिव्हिंगस्टोन या खेळाडूला आता चमकावं लागेल, कारण जी क्षमता या खेळाडूकडे आहे त्या क्षमतेला सिद्ध करण्याची खरी वेळ. टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑन पूल प्रचंड वेगाने बॅटवर आलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. थोडंसं फंबल झालं. एक धाव. दुसऱ्या धावेची मागणी. रनआउटचा चान्स. थोडासा खराब थ्रो. बॅटर त्याच्या वेने धावत होता, त्यामुळे पंच बिलकुल यामध्ये इंटरेस्ट दाखवणार नाहीत. धावसंख्या 2 धावांच्या मदतीने 47. फुलटॉस बॉल होता. बॅटर बिलकुल पाहिजे तसा आला नाहीये इम्रान यांच्या. तोपर्यंत एक धाव. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 48. आडव्या बॅटने काय कमाल फटका. फुल शॉट आणि सक्सेसफुल शॉट. काय तो टप्प्याचा बॉल. काय तो फटका. काय ते टायमिंग. षटकार मुस्तफा शाह यांच्या बॅटमधून. आणखी एक वेगवान बॉल. गोलंदाज अक्षय नाईक. कमबॅक करणं जाणतो हा खेळाडू. भरपूर एक्सपिरियन्स आहे आणि ऑफ कटर या खेळाडूचे चांगले असतात. डावखुऱ्या हाताच्या बॅटर समोर. आणखी एक चांगला बॉल वेगाने विकेट किपरच्या हातात. आणखी एक चांगला बॉल. अपील होती. पुन्हा एक वेळ जाणवते की बॅटचा स्पर्श जर होता तर झेल सुटलाय. मग षटक समाप्त होत आहे. 7 धावसंख्या 54. मागच्या षटकात आल्या 1 षटकार आल्यानंतरही फक्त 9 धावा. शेवटच्या 3 बॉल निर्धाव टाकलेत अक्षय नाईकने. धावसंख्या होते आहे 54 ला 2. अक्षय नाईक 2 षटक 13 धावा 1 विकेट. मोहसिन 2 षटक 10 धावा 1 विकेट. दशरथ 2 षटक 15 धावा आणि वैजीनाथ यांचं 1 षटक बाकी आहे. इनुस पठाण सत्यात परतल्यानंतर आतिफ 12 आणि मोहम्मद हैदर यांनी चांगली बॅटिंग केली. 24 धावा काढून ते बाद झाले. इम्रान खेळत आहेत 3 वर 8 धावा मुस्तफा शाह यांच्या बॅटमधून. शेवटचा ओव्हर. शेवटचं षटक. वैजीनाथ घुगे बॉलिंग साठी. आता स्ट्रायकिंग एंडला इम्रान खान. लिव्हिंगस्टोन. वेगवान बॉल.
पुन्हा एक वेळ टाकलाय. चांगली गोलंदाजी वैजनाथ घुगे यांची. डॉट बॉल. टीम राम नागरे सर औंढा नागनाथ चांगली गोलंदाजी करत असताना या लढतीमध्ये दाब बांधून ठेवला आहे हुरेन सीसी सिल्लोड संघाला. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप, परंतु 65च्या पार धावसंख्या गेली तर हा फायटिंग टोटल असेल या लढतीत. 65 धावांवर रोमहर्षक सामना होईल. ऑफ्टमच्या खूप बाहेर टाकलाय. पंच पाहणी करतायत की बॉल कुठे डिलिव्हर झाला. तिसऱ्या पंचांकडे वाटचाल. बॉल पिचच्या बाहेर डिलिव्हर झाला का हे तिसऱ्या पंचांना बघायचंय. वाईट बॉल असेल. तर वाईट बॉल असेल. वाईट बॉलचा निर्णय. धावसंख्या अवांतर धावेच्या मदतीने 55. 5 बॉल शिल्लक आहेत या डावामधले. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, थोडासा खाली राहिलाय हा बॉल. डॉट बॉल येतोय. आणखी एक वेळ पूल लगावलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक फलंदाज बाद होत आहेत. तौसिफ काझी येत आहेत बॅटिंग साठी. पिंच हिटर तौसिफ काझी. पहिलाच बॉल प्रॉपर मिडल ऑफ द बॅट निघलाय. थोडस फंबल. आता दुसऱ्या धावेची मागणी करत आहेत आणि सहजतेने आता ह्या 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. 55 रन. सत्तावन्न. 57. लॉस ऑफ 3 विकेट. 7.4 चेंडूच्या समाप्तीनंतर बॅकफुटवरून कट केलाय. बॉल चाललाय आता डीप कव्हर पॉइंटला, सीमारेषा पलीकडे. चौकार.
आणखी एक कट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आणि अखेर नॉन स्ट्रायकिंग एंडला पंचांचा निर्णय काय येतो हे बघायचंय. तिसऱ्या पंचांकडे वाटचाल केली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 61, परंतु या बॉलवर जर एक धाव असेल तर धावा वाढ. तर 62 धावांचं लक्ष असेल या लढतीत. हॅलो. 61 रन, 61 धावसंख्या, 4 फलंदाज बाद, 8 षटकांच्या समाप्तीनंतर. तर 62 धावांचं लक्ष आहे. बासष्ट धावांचं लक्ष या सामन्यात हुरेन सीसी सिल्लोड या संघाचं लक्ष ठेवलं आहे. राम नागरे सर औंढा नागनाथ या टीम समोर. तर लक्षाचा पाठलाग आता राम नागरे सर औंढा नागनाथ कशा प्रकारे करेल हे बघायचंय दुसऱ्या डावात. खास करून नजरा असतील गोलंदाजीमध्ये. गोलंदाजी करत असताना गोलंदाज मोहम्मद इम्रान यांच्यावर शेख आतिफ, मुस्ताफा शहा हे काही प्रमुख गोलंदाज या टीम मधले. अक्रम काझी यांच्यावर नजर असेल. शेख अल्ताफ सारखा एक एक्सपिरियन्स बॉलर या टीम मध्ये. परंतु दुसऱ्या डावात जेव्हा बॅटिंगसाठी उतरतील औंढा नागनाथ संघाचे खेळाडू, तर खास नजरा मनीष खंडागळे यांच्यावर असतील. बाबा डांगे यांनी मागच्या मॅच मध्ये समाप्त केला होता सामना, त्यांच्यावर नजर असेल प्रेक्षकांची. त्यामुळे जर हे खेळाडू चांगली बॅटिंग करून गेले तर हा सामना जिंकू शकतो औंढा नागनाथ संघ सुद्धा. शेख शेपी जे सलामीला चांगली बॅटिंग करत आले त्यांच्यावरही नजर असेल. अगदी काही क्षणात आपल्या समोर हा दुसरा डाव येईल. एक क्रुशल मॅच, डिसाइडर मॅच. कारण या सामन्यात जर जिंकला हुरेन सीसी सिल्लोड संघ तर सरळ 3 मध्ये 3 विजय त्यांचे होतील.
दुसऱ्या डावाला सुरुवात. मोहम्मद इम्रान बॉलिंग ट्रॅकवर. पहिलं षटक. पहिला बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. शपी स्ट्रायकिंग एंडला. शपी आणि सुनील पवार ही सलामीची जोडी. बॅकफुटवरून कट करत असताना रनआउटची संधी. अपील होते आहे. नकार येतोय पंचांचा. एक धाव कंप्लीट. खातं उघडते आहे रामनागरे सर औंढा नागनाथ या टीमचं. खातं उघडत असताना मोहम्मद इम्रान यांच्यावर खास जबाबदारी असेल पहिल्या षटकामध्ये. तर दुसऱ्या डावात प्रेक्षकांच्या नजरा असतील मनीष या खूप इफेक्टिव्ह बॅटरवर, कारण त्यांनी आजच्या दिवसात चांगली बॅटिंग केली आहे. एक रन. फुलटॉस बॉल इनसाइड आउट खेळलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करता आहे. टू बाउन्स. प्रचंड वेगाने बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला. सीमा पार. चौकार. चांगले प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळत आहेत. मुस्ताफा शाह होते आणि मुस्ताफा शाह सारखा 3D खेळाडू या बॉलला अडवू शकला नाही, तर मग हा बॉल अडवणं थोडंसं कठीणच होतं. बॅकफुटला कट केलाय. घोषांकित क्षेत्रात बॉल. 2 धावा मिळतील. चांगली बॅटिंग करत असताना आता सुनील पवार. धावसंख्या पोहोचते 7 धावांवर. फ्रंट फुटचा नो बॉल चेक करायचा आहे. ओव्हर स्टेपिंग चेक करायचे. तिसरे पंच टीव्ही अंपायर मुन्ना सर. फेअर डिलिव्हरी असेल. इट्स फेअर बॉल. फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंच टीव्ही अंपायर यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. इट्स फेअर बॉल. धावसंख्या 7 रन. इनसाइड आउटचा प्रयत्न. चांगला बॉल पेश केलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक समाप्त. पहिल्या षटकात 9 धावा. चांगली सुरुवात. राम नागरे सर औंढा नागनाथ या टीमची. सुनील पवार यांच्या बॅटमधून एका चौकाराच्या मदतीने 8 रन आलेत, तर शफी यांच्या बॅटमधून 1 धाव 2 बॉलमध्ये. या मॅचवर खास नजरा असतील धुळे टीमच्या सुद्धा, कारण या विजयावर भरपूर काही अवलंबून आहे औंढा नागनाथ संघाच्या. परंतु हा सामना जर सिल्लोड संघाने जिंकला तर मात्र सर्व जर जाग्यावर थांबतील. आणि या मॅचवर खास शांभाऊ कदम यांची नजर आहे. ते सुद्धा हा सामना पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित आहेत.
लीडिंग एज बॉल हवेत. अल्ताफ आलेत आणि विकेट घेऊन आलेत. शेख शफी बाद होतील आणि 9 धावांवर हा पहिला धक्का लागतोय रामनागरे सर औंढा नागनाथ या टीमला. विकेट घेऊन येत आहे शेख अल्ताफ. विकेट टेकर आहे ते खेळाडू. वेग आहे, हाईट चांगली आहे, त्यामुळे अतिरिक्त उसळी सुद्धा प्रदान होते या खेळाडूला. त्याचा फायदा झाला. लीडिंग एज लागला. इनसाइड आउटचा प्रयत्न फुटवर्क बिलकुल नव्हतं आणि विकेट येते आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का लागतोय रामनागरे सर औंढा नागनाथ या टीमला. बॅकफुटवरून चांगला फटका कट केलाय. भरपूर वेगाने बॉल चालला. आता डीप कव्हर बॉर्डरलाईनच्या पलीकडे बाहेर चौकार. इनसाइड आउट खेळलाय. आणखी एक वेळ बॉल हवेत. क्षेत्ररक्षक पाठलाग करता आहेत. चांगला खेळ करत असताना सुनील पवार आणि पवन भोसले. आणखी 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते 15 रनवर. 15ला 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर रामनागरे सर औंढा नागनाथ या संघाने दबाव क्रिएट केला आता हुर एनसीसी सिल्लोड या संघावर. पायावरचा बॉल फ्लिक केलाय. कनेक्शन खास आणि बॉल चालला आता स्क्वेअर लेगला. एक टप्पा का सीमा पार. जखमीवर मीठ चोळणारा हा चौकार. धावसंख्या चौकाराच्या मदतीने 19 धावा धावफलकावर. आणि जशी धावसंख्या वाढते आता धुळे संघ सुद्धा आलाय या ठिकाणी दाखल झालाय. या मॅचवर धुळे संघाच्या सुद्धा नजरा आहेत. आशू परतलाय मैदानावर. आशू आ रहे मैदान पर. ओ बॅकफुटवरून काय कमाल शॉट. चाबूक चालवलाय. बॉल चाललाय आता डीप कव्हरला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पवन भोसले नुसता जा आणि धूर काढतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक चौकार. तेवीस धावा धावफलकावर 23. 1.5 चेंडूचा खेळ समाप्त. रामनागरे सर औंढा नागनाथ संघाचा पलटवार या लढतीमध्ये. मध्यरात्रीत समोर खेळलाय. बॉल हवेत आहे.
मुस्ताफा बॉलच्या खाली आणि मुस्ताफाने प्रेशर मध्ये खूप चांगला झेल पकडलाय. शेवटच्या बॉलवर पवन भोसले छोटी परंतु 5 बॉलमध्ये 14 धावांची आक्रमक इनिंग साकारून मैदानाच्या बाहेर जात आहेत. पवनने त्यांचं काम केलंच आहे. 2 षटक समाप्त, धावसंख्या 23-2. रामनागरे सर ओंढा नागनाथ. तिसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला बॉल अपील होते आहे, लाऊड अपील होते आहे. डॉट बॉल, पायाला स्पर्श करून हा बॉल विकेट किपरच्या हातात. मुस्ताफा शहा आले बॉलिंग साठी तिसऱ्या षटकामध्ये. टप्प्याचा बॉल बॅकफुटवरून पंच केलाय, गॅप शोधला आहे. ओ एक्स्ट्रा उसळी, एक्स्ट्रा उसळी, त्यामुळे 2 धावा. 2 धावा या बॉलवर. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आहे 25 रन. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या अवांतर धावेच्या मदतीने पोहोचते 26 वर. 26. इट्स व्हाईट बॉल.
व्हाईट बॉलचा निर्णय आलाय तिसऱ्या पंचांचा. धावसंख्या अवांतर धावेच्या मदतीने 26 मागे खेळलाय. कनेक्शन चांगला आहे आणि आता बॉल चालला एक टप्पा खात बाउंड्रीच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. आणखी एक चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 30 रन. समोर टाकलेला बॉल फ्रंट फूट येऊन चांगला ऑफ ड्राईव्ह लगवत असताना या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल 31. 32 बॉल मध्ये आता 31 रन करायचे आहेत राम नागरे सर औंढा नागनाथ या टीमला. कट करण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल थोडासा पडल्यानंतर खाली राहतोय. डॉट बॉल. धावसंख्या 31 रन. शेवटचा बॉल शिल्लक. 31 बॉल मध्ये 31 करायचे आहेत. रन बॉल हा सामना. आतापर्यंत याही षटकात 8 धावा आल्या आहेत. आणखी एक वेगवान बॉल प्रचंड वेगाने विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल. षटक समाप्त. 3 षटक समाप्त. 31 धावा आता करायच्या. 30 बॉल मध्ये 31 धावा. म्हणजे जितक्या धावा 3 षटकात बनवल्या तितक्या धावा 30 बॉल मध्ये बनवायच्या आहेत. दिशा दिली आहे या बॉलला. पायावरचा बॉल. दिशा दिली स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग. सुनील पवार पूर्णपणे या मॅच मध्ये स्वतःला झोकून देत असताना तर पेनॉल्टीचं सुद्धा भान असू द्या कारण एक किट कमी आहे सिल्लोड टीमकडे. अपील आहे. अपील आहे. साफ नकार. विकेट कीपर कडनं कुठल्याही प्रकारची अपील नव्हती. शेख अल्ताफ आले आहेत बॉलिंग साठी. बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला बॉल पेश केलाय राम नागरे सर औंढा नागनाथ. धावसंख्या 33. ऑन साइडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक दिसलाच नाही सुरुवातीला हा बॉल त्यांना. एकच रन मिळेल या बॉलवर. शांभो कदम यांचं शुभ आगमन होते आहे मध्यरात्रीमध्ये हा सामना पाहण्यासाठी. रोमहर्षक ही लढत होते. हरीश भाऊ सो यांचंही शुभ आगमन. हरीश भाऊ साहू यांचंही शुभ आगमन होते. बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न. हरीश भाऊंचं सुद्धा स्वागत. सुनील पवार आणि मनीष खंडागळे ही जोडी 25 बॉल मध्ये 28 करायचे आहेत.
पुल बॉल पुल केलाय, बॉल गॅप मध्ये चाललाय. अक्रम काझी यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. या एका धावेच्या मदतीने 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 35, 35, लॉस ऑफ 2 विकेट. चार षटक समाप्त. 35 ला 2. 24 बॉल मध्ये 27 करायचे आहेत. 24 चेंडू 27 धावांची गरज. अक्रम काझी आले बॉलिंग साठी. अंबळापूरचा हार्दिक पांड्या बॉलिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आता येतोय. धावसंख्या 35. तेवीस मध्ये 27 करायचे आहेत. अक्रम काझी प्रचंड वेगवान गोलंदाज. पायावरचा बॉल फ्लिक केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. फक्त 1 रन मिळेल. थ्रो चांगला आहे विकेट किपरच्या दिशेने, त्यामुळे एकाच धावेवर समाधानी होतील. आणखी एक वेगवान बॉल, चांगली विकेट किपिंग मोहम्मद हैदर यांची. वेल स्टॉप, कारण हा बॉल स्टॉप झाला नसता तर 4 धावा बिलकुल आल्या असत्या या बॉलवर. चांगला अटेम्प्ट, समर्पण देत असताना हळूहळू कमबॅक करतोय आता टीम हुरेन-सीसी सिल्लोड. 21 बॉल मध्ये 26 करायचे आहेत या ठिकाणाहून. 36 ला 2. नागरे सर औंढा नागनाथ. फुलटॉस बॉल मिड विकेटला. मुस्तफा शहा यांचा चांगला चेल. समोर आले होते मुस्तफा, तरी सुद्धा त्यांच्या हातात हा बॉल जाऊन विसावतोय. आणि या मॅच मधली एक मोठी विकेट सुनील पवार. 14 बॉल मध्ये 18 धावा काढून होत आहेत बाद. आणखी एक वेगवान बॉल, विकेटचं पतन होते. बॅक टू बॅक अक्रम काझी कमबॅक करून देत असताना या सामन्यामध्ये टीम हुरेन-सीसी सिल्लोड संघाला
खंडू होत आहेत बाद. पहिल्याच बॉलवर आल्या पावली माघारी आणि 36 धावांवर हा चौथा धक्का लागतोय राम नागरेसर औंढा नागनाथ टीमला. 19 बॉल मध्ये करायच्या 26 धावा. अक्रम काजी यांनी 1 धाव देत 2 विकेट प्राप्त केले आहेत या षटकामध्ये. शेवटचा बॉल या 5व्या षटकामधला अक्रम काझी घेऊन येत आहेत. ओ पायावरचा बॉल फ्लिक केलाय क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर. बॅकअप येते आहे तोपर्यंत 1 धाव आणि 1च धाव कंप्लीट होईल. षटक समाप्त. धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 37-37. 18 बॉल मध्ये करायच्यात 25 धावा. एक वेळ अशी होती की 31 बॉल मध्ये 31 धावा हा असा हा सामना होता. अठरा चेंडू 25 रनची गरज. समोर येत चांगला फटका लॉंग ऑफला इम्रान. ओ कॅच ड्रॉप. महत्वाच्या क्षणात हा झेल सुटतोय इम्रान यांच्याकडून. बाबा डांगे यांची विकेट येऊ शकली असती. चांगला प्रयत्न बघा. मोहम्मद इम्रान सांगतायत की चांगला अटेम्प्ट होता. कॉन्फिडन्स वाढवतात टीमच्या सहकार्यांचा. ही एक्सपिरियन्स खेळाडूची खासियत. एक्शन डीपले बघा. प्रयत्न चांगला होता इम्रानचा परंतु कॅचेस या लेवलवर तुम्हाला पकडाव्या लागतील. पायावरचा बॉल प्रचंड वेगाने लागतोय. भरपूर वेगाने बॉल पायावर लागला. मनीष थोडस स्वतःला अगदी बॅकफुटला घेऊनच खेळतायत. सोळा चेंडू 21 धावांची गरज या सामन्यामध्ये. बॅटच्या आतली कडा चांगला स्टॉप मोहम्मद हैदर यांचा. आणखी एक डॉट बॉल येतोय. आणखी एक चांगला फटका गॅप मध्ये खेळलाय आणि बॉल चाललाय एक टप्पा खात सीमारेषा पलीकडे. बाबा डांगे ही ऑन फायर. चौकार. चौदा 19. बाबा डांगे पुन्हा संकट मोचक बनतायत. 17 करायचे. समोरचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत बॉलचा. तोपर्यंत सिंगल रन. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. 44-44. 13 चेंडू शिल्लक आहेत. आणखी एक चॉप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यामुळे हा डॉट बॉल येईल. षटक समाप्त होत आहेत 6.
12 चेंडू 16 रनची गरज. 12 गेंदे 16 बनाने हैं. पेनल्टी कसली ते क्लिअर करायचं आहे पहिलेच. सर्व टीमचे खेळाडू एक टी शर्ट कमी असल्यामुळे 2 धावांची पेनल्टी लागत असते प्रत्येक टीमला. त्यामुळे 12 मध्ये 18 होत्या, त्या 16च लागतील. 12 मध्ये 16 धावांची गरज. स्कोरवर अपडेट करून घ्या म्हणजे स्क्रीनला टाकता येईल स्कोर. बारा चेंडू 16 धावांची गरज. अक्रम काजी येतात. या आधीच षटक फक्त 2 धावांचं होतं अक्रम यांचं, परंतु आता बाबा डांगे इन्फॉर्म दिसत आहेत संकट मोचकाच्या भूमिकेमध्ये. पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक ओ मिसफील होते आहे इनुस पठाण कॅप्टन कडून. एक धाव मिळेल. दुसऱ्या 2 धावा कंप्लीट झाल्यात. कॅप्टन कडनं थोडीशी मिसफील. 2 धावा या बॉलवर. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 48. आता 11 बॉल मध्ये करायचे 14. 11 चेंडू 14 रनची गरज. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. बाबा स्वतःवर नाराज आहेत. डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग. 10 बॉल आणि 14 धावांची गरज. पुल केलाय. पुन्हा एक वेळ बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने बॉलवर आलेत. मुस्ताफा शहा. 1 रन मिळेल या एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 49. 9 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. फ्रंट फुटचा नो बॉल चेक करायचा आहे. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल तिसऱ्या पंचांना. हॅलो हॅलो मुन्ना सर. फेअर डिलिव्हरी असेल तिथे पक्की मारायची थोडीशी क्लिअर दिसेल म्हणजे. लाईन अप चेक करायचं आहे. लाईन मारून घ्यायची तिथे. तिथं लाईन क्लिअर दिसत नाही आहे. पुसलेली आहे. अंदाज घेऊन डिसिजन देता येणार नाही. क्रुशियल मोमेंट आहे. बॅटची लाईन तर अजिबात दिसणार नाही. 49. लॉस ऑफ 3 विकेट. 9 बॉल मध्ये 13 करायचे आहेत या लढतीत. 9 चेंडू 13 धावांची गरज. स्वतः अंपायर धन्यवाद.
ज्ञानेश्वर भाऊ आता लाईन ओके आहे. ओके ओके थँक्यू ज्ञानेश्वर सर. पायावर टाकलाय क्षेत्ररक्षक. ओ चांगला स्टॉप, अगदी चांगला स्टॉप पाहायला मिळाला. रन वाचवलेत. बघा प्रत्येक बॉलवर येणारी धाव खूप महत्वाची आहे आणि प्रत्येक येणारा डॉट बॉल तितकाच महत्वाचा आहे. प्रत्येक येणारी धाव दबाव वाढवेल सिल्लोड संघावर. प्रत्येक येणारा डॉट बॉल दबाव वाढवेल या सामन्यामध्ये. फुलटॉस बॉल समोर मारलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. झेल पकडला जातोय. विकेट मैदानाच्या आतमध्ये येईल आणि आणखी एक धक्का लागतो आहे रामनागरे सरौंडा नागनाथ संघाला. विकेट मैदानाच्या आतमध्ये चांगला झेल शोएबचा. त्यानंतर सेलिब्रेशन अक्रम काझीने या दबावाच्या सामन्यात स्वतःला पुन्हा एक वेळ सिद्ध केलंय. ओ वेगळ्या धाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय गोलंदाजी केली आहे अक्रम काझी यांनी. संकटांचे डोंगर समोर उभे तुझ्या गड्या अन वाईट चालली थोडीशी वेळ आहे. इतिहास जसा खंबीर तू तसाच उभं राहा. परिस्थिती बदलण्याचे तुझ्यात बळ आहे. आणि या सामन्यामध्ये परिस्थिती बदलत असताना अक्रम काझी 31 चेंडूमध्ये 31 धावांची गरज असताना गोलंदाजीसाठी आला आणि कमालीचा स्पेल या मॅच मध्ये टाकता आहेत अक्रम. सहा चेंडू 13 धावांची गरज. क्रुशल मोमेंट 6 चेंडू मध्ये डिक्लेरेशन झोन डेड बॉल असेल. 2 षटकामध्ये 5 धावा खर्च केल्याने 3 विकेट प्राप्त केल्या अक्रम काझीने. कमालीचा स्पेल. पंच सूचना ऐकायची आहे. क्रुशल मोमेंट आहे. 6 चेंडू मध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये कुठलीही धाव काउंट होणार नाही. बॉल डेड केला जाईल. डिक्लेरेशन झोन मध्ये सध्या बॉल जर गेला तर डेड बॉल घोषित करण्यात येईल. अगर डिक्लेरेशन झोन में गेंद जाती है तो डेड बॉल करार दी जाएगी. इस बात का दोनों टीमें ध्यान रखे. डिक्लेरेशन जोन में गेंद जाती है तो डेड बॉल रहेगी. बाबा डांगे पुन्हा एक वेळ संकटमोचक बनतील का? सध्या तर वेगवेगळ्या शॉटची ते प्रॅक्टिस करता आहेत आणि अंतिम षटकातला संकटमोचक आहे हा खेळाडू. मागच्या मॅच मध्ये अंतिम षटकात सामना फिरवला होता. पहिला बॉल नो बॉल ने सुरुवात.
6 चेंडू 12 रनची गरज. येणारा बॉल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. येणारा बॉल फ्री हिट. समोर खेळलाय लॉंग ऑनला. बॉल सीमा पार. बाबा डांगे ही इज ऑन फायर. षटकार. बाबा डांगे पुन्हा एक वेळ या मॅच मध्ये हार मानायला तयार नाही आहेत. ते सांगतात प्रयत्न सोडणारे कधी हरत नाहीत आणि हरणारे कधी प्रयत्न करत नाहीत. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. हाही मोठा इतिहास आहे. षटकार आलाय. अतुल सर कुठे गेले? खा किती खाता? सहा चेंडू 12 रनची गरज असताना बॅटिंग चालली आहे. आता 5 बॉल मध्ये 6 धावा करायचे आहेत. 5 चेंडू 6 रनची गरज. हवेत खेळलाय बॉल. क्षेत्ररक्षक 1 धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. 2 धाव आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट होत आहेत. चार चेंडू 13 धावांची गरज. बाबा डांगे असं क्रिकेट खेळी जो लोकांची रात काळी करी. काय कमालीचा खेळ करत असताना बाबा. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज या लढतीमध्ये. लाजवाब बॅटिंग करत असताना बाबा. 4 चेंडू 3 रन करायचे आहेत या सामन्यात. ओ यावेळी प्लेड ऑन विकेट येते आहे मैदानाच्या आतमध्ये. बाबा नाराज आहेत. त्यामुळे 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. सुपर ओव्हर होईल का हे बघायचंय. बाबा डांगे यांनी जर सामना जिंकवला बाबा डांगे यांनी जर सामना जिंकवला तर युवा नेते युवा सेना अजिंक्यदादा नागरे यांच्याकडनं 11,000 रुपयांचं पारितोषिक आहे. हा सामना जर बाबा यांनी जिंकवला तर आता बक्षिसांचा सुद्धा वर्षाव होतोय. 3 चेंडू 3 रनची गरज. या सामन्यात बॅटिंगसाठी आले आहेत बालाजी गीते. 59 ला 6. 3 चेंडू 3 धावा. आणखी एक कट करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. अपील आहे आणि आता बघायचंय रनआउटच्या स्वरूपात कोण बाद होईल. तिसऱ्या पंचांकडे वाटचाल. क्रॉस झालेत का बॅटर हे बघायचं आहे. सुरुवातीला स्ट्रायकिंग एंडला रनआउट चेक करावा लागेल आणि त्यानंतर क्रॉस झालेत का बॅटर हे चेक करायचंय. बाबा डांगे आउट आहेत. तर बाबा डांगे आउट. या मॅच मधली मोठी विकेट Cross येते नाही आहे. झाले. क्रॉस झाले नव्हते बॅटर त्यामुळे बाबा डांगे होतील बाद आणि 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे 3. काय कमालीचा सामना. क्रिकेट अनिश्चितचा खेळ. या खेळात ना लागे मेळ. एकमेकांचा बसवा ताळमेळ आणि क्रिकेट अनिश्चितचा खेळ.
एक वेळ बाबा यांची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर करूया बाबा डांगे यांच्या बॅटिंगसाठी. आणखी एक चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने इम्रान आहेत. एकच धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, नकार दिलाय. एक चेंडू आणि धावा करायच्या आहेत आता 2. एक बॉल आणि 2 धावांची गरज. वाट मॅच, कमालीचा सामना. जिद्द ठेवल्यास डोंगर ढासळतील. अपयशांवरही विजय मिळवशील. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे वाटचाल करा. तुम्हीच तुमच्या आयुष्याचा एक दिवस राजा होणार. आणि हा तसाच काही सामना. एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज. आज युट्यूबला प्रेक्षकांची अलोट गर्दी MS स्पोर्ट लाईव्ह या युट्यूब वाहिनीला. एक चेंडू 2 धावा करायचे आहेत. हवेत खेळलाय बॉल, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. सामना जिंकलाय टीम हुरेन-सीसी सिल्लोड संघाने. सेलिब्रेशन करत असताना हा संपूर्ण संघ, परंतु खूप चांगली लढत दिली, भिडत दिली या सामन्यामध्ये. औंढा नागनाथ संघाच्या खेळाला सुद्धा सलाम. वेल प्लेड बाबा डांगे. तुमची विनिंग कायम स्मरणात राहील. ज्या प्रकारे तुम्ही खेळला आहात, हा सामना जरूर जिंकला असेल हुरेन-सीसी संघाने, परंतु ज्या प्रकारे बाबा डांगे यांनी खेळ केलाय, हा खेळ कायम स्मरणात राहील. आज हा विजय जरी टीम हुरेन-सीसी सिल्लोड संघाचा असला तरी मनावर राज्य केलंय औंढा नागनाथ संघाने सुद्धा. वेल प्लेड औंढा नागनाथ बॉईज अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम हुरेन-सीसी सिल्लोड.